यवतमाळ जिल्ह्यात कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे या रसरोषक किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। त्यामुळे कपाशीच्या पानांवर पिवळेपणा येत असून पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे। यवतमाळ जिल्ह्यात कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे या रसरोषक किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। कपाशींच्या पानांच्या खालच्या बाजूला या किडी आढळून येत असून त्या पिकातील रस शोषून घेत आहेत। यामुळे कपाशीची पाने पिवळी पडली आहे। पानांच्या कडा वाढणे आणि झाडाची वाढ खुंटणे अशी लक्षणं दिसून येत आहेत। किडींचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आला नाही तर कपाशीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता मावा आणि तुडतुडेचा प्रादुर्भाव हे नवं आव्हान उभं राहिलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकांची नियमित पाहणी करून किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे। कपाशी पिकांवर वाढत असलेल्या मावा आणि तुडतुडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यामुळे पिकांची नियमित पाहणी आणि वेळीच योग्य उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरणार आहे।